नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाइंड पॉवर प्लांट बद्दल माहिती पाहू। पवनचक्की म्हणजे काय? पवनचक्की म्हणजे अशी यंत्रणा जी वाऱ्याच्या गतीज ऊर्जेचा किनेटिक एनर्जी वापर करून त्याला यांत्रिक ऊर्जा किंवा विद्युत ऊर्जेत रूपांतरित करते। पूर्वी पवनचक्की प्रामुख्याने धान्य दळणे, पाणी उचलणे यासाठी वापरली जात होती, पण आजच्या काळात वीज निर्मितीसाठी पवनचक्क्यांचा सर्वाधिक वापर होतो। पवनचक्कीची रचना। पवनचक्की खालील प्रमुख भागांनी बनलेली असते। 1. ब्लेड्स, पंखे फळ्या, वाऱ्याच्या गतीमुळे फिरतात। 2. रोटर, ब्लेड्स जोडलेले असतात, वाऱ्याची ऊर्जा पकडतो। 3. शाफ्ट, रोटर फिरल्यावर शाफ्ट फिरतो। 4. गिअर बॉक्स, गती कमी जास्त करून जनरेटरपर्यंत पोहोचवतो। 5. जनरेटर, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो। 6. टॉवर, मनोर, उंच मनोरा जिथे पवनचक्की बसवली जाते। 7. कंट्रोल सिस्टम, दिशा व गती नियंत्रित करते। पवनचक्की कशी कार्य करते? 1. वारा ब्लेड्सवर आदळतो। 2. ब्लेड्स फिरून रोटर हलवतात। 3. रोटर शाफ्ट फिरवतो। 4. गिअर बॉक्स गती वाढवून जनरेटरला फिरवतो। 5. जनरेटर वीज तयार करतो। 6. वीज ट्रान्सफॉर्मरद्वारे ग्रिडमध्ये वितरण यंत्रणा पोहोचवली जाते। पवनचक्क्यांचे प्रकार। 1. आडव्या अक्षाची पवनचक्की, हॉरिझॉन्टल ॲक्सिस वाइंड टर्बाइन हॉट। सर्वात जास्त वापरली जाते। ब्लेड्स जमिनीशी समांतर फिरतात। उंच मनोऱ्यावर बसवली जाते। कार्यक्षमता जास्त असते। 2. उभ्या अक्षाची पवनचक्की, व्हर्टिकल ॲक्सिस वाइंड टर्बाइन वॉट। ब्लेड्स उभ्या दिशेत फिरतात। कमी जागेत बसवता येते। वाऱ्याच्या कोणत्याही दिशेत चालते। पण कार्यक्षमता कमी असते। पवनचक्कीची कार्यक्षमता। पवनचक्कीची कार्यक्षमता बेस लिमिट, बेट्स लिमिट नुसार जास्तीत जास्त 59.3% पर्यंत असते। प्रत्यक्षात आधुनिक पवनचक्क्या साधारणतः 35% ते 45% कार्यक्षम असतात। पवनऊर्जा केंद्र। अनेक पवनचक्क्या एकत्र करून पवनऊर्जा केंद्र, वाइंड फार्म तयार केले जाते। उदा. महाराष्ट्रातील सतारा, सांगली, अहमदनगर, तामिळनाडूमधील कन्याकुमारी, गुजरातमधील कच्छ। पवनचक्कीचे फायदे। 1. इंधनाचा खर्च नाही, मोफत वारा। 2. पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त। 3. पुनर्नवीनीकरणीय ऊर्जा स्रोत। 4. शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत। 5. मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती शक्य। पवनचक्कीचे तोटे। 1. वाऱ्यावर अवलंबून, जिथे वारा नाही तिथे उपयोग नाही। 2. सुरुवातीचा खर्च जास्त। 3. आवाज व पक्ष्यांना धोका। 4. जास्त जागेची गरज। 5. सतत देखभाल आवश्यक। भारतातील पवनऊर्जा। भारत पवनऊर्जेमध्ये जगात टॉप 5 देशांमध्ये आहे। महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, राजस्थान ही राज्ये पवनऊर्जेत आघाडीवर आहेत। तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे पवनऊर्जा उत्पादक राज्य आहे। पर्यावरणीय महत्त्व। 1. कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू यांचा वापर कमी होतो। 2. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यांसारख्या प्रदूषण करणाऱ्या वायूंचा उत्सर्जन कमी होतो। 3. हवामान बदल थांबविण्यास मदत होते। मर्यादा व आव्हाने। 1. वाऱ्याचा वेग 12 किलोमीटर प्रति तास पेक्षा कमी असल्यास वीज निर्मिती होत नाही। 2. मौसमी अवलंबित्व, काही ठिकाणी फक्त पावसाळ्यात किंवा विशिष्ट ऋतूमध्ये वीज निर्मिती चांगली होते। 3. स्थान निवड, फक्त डोंगरमाथे, किनाऱ्याजवळ, मोकळ्या मैदानातच योग्य। 4. साठवणूक समस्या, वीज लगेच वापरावी लागते किंवा बॅटरी स्टोरेज आवश्यक। भविष्य। 1.
लहान पवनचक्क्या स्मॉल वाइंड टर्बाइन्स ग्रामीण व घरगुती वापरासाठी लोकप्रिय होत आहेत. 2. पवनचक्क्या आणि सौरऊर्जा एकत्र वापरल्यास ऊर्जेची गरज चांगली पूर्ण होऊ शकते. 3. ऑफशोअर विंड फार्म्स समुद्रात बसवलेल्या पवनचक्क्या भविष्यात मोठी भूमिका बजावतील. उपयोग 1. वीज निर्मिती. 2. शेतीसाठी पाणी उचलणे. 3. धान्य दळणे. 4. पंप चालवणे. 5. ग्रामीण भागात प्रकाश व्यवस्था. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट्स करा.